पुण्यातून अलिबागला जाण्यासाठी पहाटेच निघालो. 3 दिवसाची जोडून सुट्टी आली तर पुणेकरांसाठी सुवर्ण संधीच असते जणू फिरण्यासाठी. पुण्यापासून अवघ्या 140 किलोमीटर अंतरावर असलेले अलिबाग हे एक उत्तम आणि शांत ठिकाण आहे. अलिबागला आम्ही खंडाळा लोणावळा या रूटने जात आहोत. पहाटे निघालो म्हणून एवढी ट्रॅफिक लागली नाही. इतर वेळेस मुंबई पुणे एक्सप्रेसवेला प्रचंड ट्रॅफिक असते. अलिबागविषयी थोडक्यात सांगते. अरबी समुद्राच्या काठावर वसलेले अलिबाग हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे. अलिबागमध्ये काही ऐतिहासिक ठिकाणे, समुद्रकिनारे हे पर्यटनासाठी बेस्ट ऑप्शन आहे. अलिबागमध्ये कुलाबा, खांदेरी, उंदेरी आणि मुरुड जंजिरा हे किल्ले आहेत. आता आम्ही अलिबाग सिटीमध्ये आलो आहोत. सगळ्यात अगोदर आम्ही अलिबाग बीचला जाणार आहोत. मेन सिटीपासून अलिबाग बीच 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. अलिबाग बीचवर मस्त असा सेल्फी पॉइंट पण आहे. अलिबाग बीच हा काळ्या आणि पांढऱ्या वाळूचा बीच आहे. येथे पर्यटकांना वॉटर स्पोर्ट्स, घोडेस्वारी आणि निसर्गरम्य सूर्यास्ताचा आनंद घेता येतो. तर हा आहे अलिबाग बीच. हा बीच आता लो टाईडमध्ये दिसतोय, म्हणजे पाण्याची पातळी खूपच कमी झाली आहे. जेव्हा हाय टाईडवर असतो हा बीच तेव्हा इथपर्यंत पाणी असते. तसा हा अलिबाग बीच मोस्ट क्राऊडेड बीच आहे. आम्ही आलो आणि बीचवर पाणीच नाही, म्हणून आम्ही ठरवलं की अलिबाग बीच जवळच्या नागाव बीचला जाऊया. नागाव बीच अलिबाग बीचपासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही बघू शकता अलिबाग बीच हा लो टाईडमुळे पूर्ण कोरडा झालाय. आणि जो लांबवर दिसतोय तो आहे कुलाबा किल्ला. बीचपासून हा किल्ला अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आहे. बीचवर एवढे पाणी नसल्यामुळे काही लोक पायी जात आहेत तिथपर्यंत. जर कुलाबा किल्ला तुम्हाला एक्सप्लोअर करायचा असेल तर बोटवाल्यांना तुम्ही 200 रुपये देऊन तिथपर्यंत जाऊ शकता. येथे कॅमल रायडिंग पण फेमस आहे. बीच जवळच हा T-55 इंडियन आर्मीचा टँक पण ठेवलेला आहे, जो 1971 मध्ये भारत पाकिस्तानच्या युद्धात भारतीय आर्मीने वापरला होता. टँकच्या मागेच हा मस्त असा फोटो पॉइंट पण आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढेच. अलिबागमध्ये भरपूर बीचेस आहे आणि आम्ही खूप सारी एक्सप्लोर केली. अलिबाग बीच नंतर आम्ही जात आहोत नागाव बीचकडे. एक्सप्लोर नागाव बीच इन नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत स्टे ट्यून.